कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. तर सगळ्यांना सुप्रभात. तर ॲक्च्युली दुपार होऊन सकाळ होऊन गेलेले 11 वाजलेले, 11:30 चा टायमिंग झालेला आहे. तर माझा स्वयंपाक पण झालेला आहे. तर म्हटलं आज वेगळं काहीतरी बनवावं. तर आता उन्हाळ्याचा सीझन आहे, तर कैऱ्या, आंबे आणि कलिंगड असे बरेचसे फळांचा सीझन असतो. तर म्हटलं आपण आमरस केलेलं मी दाखवलं तुम्हाला. तर आता रॉ मँगो जो असतो त्याचं काहीतरी बनवावं असं वाटलं मला. तर मी म्हटलं की चला, तर आपण मी कशी चटणी मी त्या रॉ मँगोची चटणी बनवणार आहे. तर ती चटणी कशी बनवणार आहे ती माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे. तर मला सांगा रेसिपी कशी वाटली ते बघा आणि नंतर सांगा मला. ठीक आहे, चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा काय काय घ्यायचं सामान, त्यासाठी काय काय लागणारं साहित्य ते सगळं मी काढून ठेवलेलं आहे. ते तुम्हाला दाखवते आणि तसं तसं मी तुम्हाला पुढे प्रोसेस सांगते. अवघड नाही आहे. तर मी दाखवते तुम्हाला आणि कसं करायचं ते पण सांगते आणि आता कुठलं कुठलं साहित्य लागतं ते पण सांगते. तर लागणारं साहित्य आपलं हे असं आहे. एक कच्ची कैरी घेतली, कोथिंबीर, कांदा, मीठ, लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि मी 3 टोमॅटो कट करून ठेवले ते असे. आणि आता आपल्याला कैरी भाजून घ्यायची आहे. ठीक आहे, तर आपण कैरी, टोमॅटो हे सगळं भाजून घेणार आहोत. चला दाखवते मी तुम्हाला. कैरी अशी कट करून घेतलेली आहे बघा. आता हे टोमॅटो पण मी असे कट करून घेते. तर हे असं टोमॅटो पण मी असं कट करून घेते. वरचं सगळं जे ब्लॅक असतं ना काढून घेतलं आणि असं कट करून घ्यायचं आपल्याला. असं असं कट करून घ्यायचं आहे. हे कट करून घेतलेलं आहे मी. आता तवा पण मी ठेवलेला आहे गॅसवरती. तर तव्याला मी आता गॅस ऑन करते. गॅसवर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. असं तेल टाकायचं आहे. थोडंसं गरम होऊ द्या. तेल टाकलं की आपल्याला हा जो भाग आहे उलटा भाग करून टाकायचा आहे तव्यावर अशा पद्धतीने. असं ठीक आहे. हे छान असं थोडंसं भाजायचं, जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसं भाजायचं आहे. तर आपण हे छान भाजून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला मिक्सरमध्ये सगळं काढायचं आहे. आणि इथं बघा तुम्ही ही कैरी पण छान भाजून घेतलेली आहे. आता हे कैरीचा हा मधला जो पार्ट आहे तो आपल्याला असं काढायचा आहे. स्पूनने असं काढायचं आहे म्हणजे साल येणार नाही. तर आता हे सगळं साल मी काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. हे असं अशा पद्धतीने आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. मधलं पार्ट सगळं काढून घेते मी.
तर तुम्ही बघू शकता आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे जे आपण सगळं भाजून घेतलं ते सगळं आपण टाकणार आहोत. तर हे पहिल्यांदा कैरी गर काढून घेतला होता तो सगळं टाकणार आपण. त्याच्यानंतर टोमॅटो हे पण टाकायचं आहे. टोमॅटो, मिरची, कांदा सगळं टाकायचं आपल्याला. हे सगळं टाकायचं आहे. स्पिन करून घ्यायचं आहे छान आपल्याला. त्याच्यानंतर हा कांदा पण टाकला मी. आणि कोथिंबीर मी वॉश करून घेतली होती ती पण याच्यातच टाकायची. आणि चवीपुरतं मीठ. तर आता हे आपल्याला स्पिन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर स्पिन करून झालं की झाली आपली चटणी. बघू शकता मी एकदम छान स्पिन केलं आहे हे. आणि बघा किती टेक्स्चर छान आलं आहे. हे कलर पण खूप सुंदर आला आहे. चला आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते. तर एका बाउलमध्ये काढून घेते मी. तर आपली ही चटणी वगैरे किती छान झाली. तर ही चटणी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर मस्त खाऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो. तर बघा अशी मस्त चटणी तयार झालेली आहे. तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर पण खाऊ शकता. आणि एवढंच नाही तर आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता ही चटणी. तर आणि एकदम अमेझिंग लागलेली. तर मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. तर मी आता तेच करून दाखवते तुम्हाला. हां मी खाऊन बघते आणि रिव्ह्यू सांगते. खरंच बघूनच खूप छान वाटतंय. तोंडाला पाणी आलंय. खरंच खूप मस्त आहे. माहीत झालंय. नक्की करून बघा तुम्ही. आजची जी रेसिपी होती तर मी अशा पद्धतीने करत असते. तर पद्धती खूप वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या. तर मी माझी पद्धत दाखवली तुम्हाला मी कशी करते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आताच मी इथेच मी व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल, रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.